ठिकाणी 14 एप्रिलचा जल्लोष, 14 एप्रिल आणि 14 एप्रिलची कामगिरीमध्ये कार्यकर्ते बरेच कार्यकर्ते व्यस्त असतात आणि 14 एप्रिल फक्त रिलीजच्या माध्यमातून काही वेगवेगळ्या पद्धतीनं जसं लिखाण, परीक्षा, चित्रकला, प्रबोधन वेगवेगळ्या पद्धतीनं 14 एप्रिलला साजरा केला जातो। तरीच आम्ही यावर्षी नवीन संकल्प घेतला आहे की ही 14 एप्रिल आपण नागसेनानगरमध्ये भवन निर्माण करून जो भवन आपल्या समाजाच्या व्यक्तींना कामात येईल, जलदान, लग्न, छोटे मोठे जे सामाजिक फंक्शन असतात त्यासाठी आपण हा भवन या ठिकाणी निर्माण करीत आहोत। तर आगळी वेगळी आमची 14 एप्रिल, कारण पैशांचं बचत हे झालं पाहिजे। समाजाला पैशाचं चलन कसं वापरावं, काय करावं, जास्त देखावा न करत त्यांनी 14 एप्रिलमध्ये करोडो रुपयांचं लगभग उधळाव होतो, वर्षाव होतो। पण कुठेतरी याच्यातला 10% बी जर समाजाच्या कामात लावला, शिक्षणासाठी, रोजगारासाठी, आरोग्यासाठी, युवा प्रशिक्षणासाठी, तर खूपच क्रांती या समाजामध्ये येऊ शकते। पण आम्ही त्याचा विचार नाही करत, जास्त वाजागाजा नको, कारण बाबासाहेबांचे विचार मस्तकात शिरण्यासाठी आपण काम केलं पाहिजे, ना की ते मस्तक एक दिवस बाबासाहेब उतरले आणि नाचून पुन्हा बाबासाहेब परत गेले असं व्हायला नको। तर खरंच विचार करा की तो 10% तरी आपण पैसा आपल्या समाजाच्या कामासाठी वापरला पाहिजे, जो 14 एप्रिलच्या माध्यमातून तुम्ही आम्ही वर्गणीच्या माध्यमातून जमा करतो। कुठेतरी तो आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, कारण मी ऐकलेलं आहे की पाटीदार समाज हा फक्त 1 रुपया घेऊन UPSC, GPSC हे करवतात त्यांच्या समाजातील व्यक्तींसाठी, कारण त्यांनी शिक्षणा क्षेत्रावर एवढं काबीज करून ठेवलं आहे। आरोग्यासाठी त्यांनी किरण हॉस्पिटल उभारलेलं आहे। आपल्या समाजाचं काय, तर कुठेतरी वाटतं की आपणही असं काहीतरी विचार करत पुढं यायला पाहिजे। आणि छोटं काय होईना, पायदान छोटाच असतो, एक पाऊल उचलायचं आहे, छोटं आपण मोठी क्रांती करू। तर या गोष्टींवर खरंच विचार करा। जर हा विचार योग्य असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा। आणि आम्ही सुरुवात केली आहेच भवनाच्या माध्यमातून, तुम्ही सुरुवात कधी करताय हे नक्की कळवा। धन्यवाद। जय भीम, बल भीम, चलो बुद्ध की ओर।